नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आजचा आपला भाग चाललाय 14वा आणि अभंग आपण आज घेणार आहोत 51 ते 55. प्रथम आपण 51वा अभंग ऐकूया. रुक्मिणीच्या कुंका सुरा अमरा प्रिय लोका, रुक्मिणीच्या कुंका सुरा अमरा प्रिय लोका, तू धाव माझे आई सखे साजणी विठबाई, तू धाव माझे आई सखे साजणी विठबाई, शिवायच्या जपा मदन ताता ये निष्पापा, शिवायच्या जपा मदन ताता ये निष्पापा, दयेचा सागरा म्हणे जनी अमरेश्वरा, रुक्मिणीच्या कुंका सुरा मरा प्रिय लोका. अर्थ. रुक्मिणी ज्याच्या नावाने कुंकू लावते अशा विठ्ठला, तू तर सर्व देवांना जे अमर आहेत त्यांना, एवढंच नाही तर तिन्ही लोकांना प्रियच आहेस तू. अगं ये माझी आई, माझ्या सखी साजणी असलेली विठाई, तू माझ्यासाठी धावत ये. शिव ज्याचा जप करतात निष्पाप असणाऱ्या मदनाचा पिता ब्रह्मदेव म्हणजेच मदनतात, हेही ज्याचा जप करतात अशा दयेच्या सागरा तू, आणि तू अमरांचाही अमर ईश्वर आहेस, अमरेश्वर आहेस असं जनाबाई त्याला म्हणतायत. पुढचा आपण अभंग ऐकूयात 52वा. मी वत्स माझी गाई नये आता करू काही, तुम्ही तरी सांगा काही शेखी विनवा विठबाई, तुम्ही तरी सांगा काही शेखी विनवा विठबाई, येई माझ ये हरणी चुकले पाडस दासी जनी, येई माझ ये हरणी चुकले पाडस दासी जनी, मी वत्स माझी गाई नये आता करू काही. अर्थ. पांडुरंगाला आर्ततेने जनाबाई बोलवीत आहेत आणि म्हणून त्या स्वतःला मी वत्स म्हणजे वासरू म्हणवतात आणि पांडुरंगाला गाय म्हणून मी तुझं वासरू आहे, तू माझी गाय आहे असं म्हणतात. तरी पांडुरंग येत नाही असं पाहून त्या विठाईला रुक्मिणीजवळ रदबदली करतात. तुम्ही तर विठ्ठलाजवळ माझी शिफारस करा. स्वतःला पाडस म्हणून पांडुरंगाला हरिणी म्हणतात आणि पांडुरंगाला म्हणतात मी पाडस रानावनात चुकले आहे, तरी माझ्या हरणी तू इथे परत लवकर ये. पुढचा अभंग ऐकूयात आपण 53वा. सख्या पंढरीच्या राया घडे दंडवत पाया, ऐसे करी अखंडित शुद्ध प्रेम शुद्ध चित्त, ऐसे करी अखंडित शुद्ध प्रेम शुद्ध चित्त, वेध माझ्या चित्ता हाची लागो पंढरीनाथा, जावे ओवाळूनी जन्मोजन्मी म्हणे जनी, जावे ओवाळूनी जन्मोजन्मी म्हणे जनी, सख्या पंढरीच्या राया घडे दंडवत पाया. अर्थ. अरे सख्या,
पंढरीच्या राजा, तुझ्या पायावर मला नेहमीच डोकं टेकता यावं. तुझ्या चरण युगुलांच्या दर्शनाने मी धन्य व्हावं. नाहीतर नेहमी असं काय कर की तुझे चरण कमळ मला नेहमीच दिसू दे, की ज्यामुळे मला दंडवत घालता येईल आणि त्यामुळेच माझं चित्त, माझं मन आणि माझं प्रेम तुझ्या ठिकाणी अधिकाधिक दृढ होत जाईल. अशा प्रकारचा वेध सतत माझ्या चित्ताला लागू दे रे पांढरीनाथा. याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मात तुझ्यावरून हा जीव मी ओवाळून टाकावा, असं प्रेम तुझ्यावर मला करता येऊ दे, असं जनाबाई म्हणतायत. पुढचा अभंग ऐकूयात आपण. 54वा. कागा उशीर लाविला, माझा विसर पडिला, तुझवरी संसार, ओळविले घरदार, तो तू आपुल्या दासासी, म्हणे जनी विसंबसी. कागा उशीर लाविला, माझा विसर पडिला. अर्थ. अरे विठ्ठला, तुला येण्यास का बरं उशीर लागलाय? का माझाच तुला विसर पडलाय? अरे पांडुरंगा, तुझ्या प्राप्तीसाठी घरदार तर मी सोडलेलंच आहे, पण हा भवसंसारही ओवाळून टाकलाय. तुला माहीत आहे ना की ही दासी जनी तुझ्यावरच विसंबून आहे म्हणून. पुढचा 55वा अभंग आपण ऐकूयात. किती सांगू तू ते, बुद्धी शिकविणे हे माते, सोमवंशाच्या भूषणा, प्रतिपाळी हर्षे दीना. किती सांगू तू ते, बुद्धी शिकविणे हे माते, शिकवावे तू ते, हाची अपराध मुते, स्वामी लागे धीटैसी, म्हणती शिकवी जनी दासी. किती सांगू तू ते, बुद्धी शिकविणे हे माते, किती सांगू तू ते. अर्थ. अरे विठ्ठला, माझी देहबुद्धी जाऊ दे आणि आत्मबुद्धी वाढू दे, असं तुला कितीदा रे सांगू मी. अरे सोमवंशीच्या भूषणा, तू आनंदाने आमच्यासारख्या दिनांचा सांभाळ कर, रक्षण कर. तुला असं सांगावं की शिकवावं म्हणजे काही बरोबर नाहीये. हा तर उलट अपराधच आमच्याकडून घडेल. पांडुरंग भक्तीमुळे जिच्यात आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, अशी जनी म्हणजे धीट दासी जनाबाई पांडुरंगाशी असं बोलत आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण 56 पासून पुढे अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.